उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात? हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा. हा प्रश्नच चुकीचा आहे. मी एवढंच म्हणेन, राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या, मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे. तुम्ही म्हणाल कसं, मी म्हणे थांबा. तसे म्हणतो थांबा. त्यात एकनाथ शिंदे असं म्हणतायत की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं. भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही. एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही. भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजरं झालेले जे लोक आहेत बरं का, त्यांच्या हातात भगवा नाही. ते भाजपचे झेंडे आहेत सगळे. हे सगळे अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे. एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे. त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये. हा छत्रपती शिवरायांचा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे आहे. एवढंच मी सांगतो. काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होत्याची देखील चर्चा होती. काही आमदार नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही. आता अहमद पटेल नाही आहेत. अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही. का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला. आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे.